नमस्कार, मी वर्षा उसगावकर. कांचन ग्लोबल फाउंडेशन यांच्याशी मी जोडली गेली आहे गेल्या 3 वर्षांपासून तरी. आणि माझ्याकडे एक पिल्लू होतं, ज्याला मी वाचवलं. त्याचं नाव लकी आणि तो अपाहिज झाला होता त्याच्यावरनं. तिथून आमच्या असोसिएशनची सुरुवात झाली आणि त्यांनी त्याला सांभाळायला घेतलं वाड्याला. वाड्याला त्यांचं मोठं शेल्टर होम आहे. अजून मी तिकडे गेले नाही, पण मी जाणार आहे एक दिवस वेळ काढून. आणि आज मी त्यांच्या ह्या मडक मार्वेमध्ये जे ओपनिंग झाले आहे कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, हे छान असं अफोर्डेबल क्लिनिक जे सगळ्यांना म्हणजे अ, त्यांना अफोर्ड होईल अशा प्रकारचं क्लिनिक. कारण कसं असतं, मोठे मोठे क्लिनिक्स असतात तिथे पर डे खूप किंमत असते आणि ती सगळ्यांना, कारण सगळ्यांना जनावरांना पाळायचा हक्क आहे आणि खूप प्रेम पण करतात लोक. आणि समाजाचा भागच आहे आपल्या. मी असं समजते की ही जी जनावरं आहेत रस्त्यावरची, कुत्री, मांजरं किंवा गाय, बकरी जी काय आहेत, ते आपल्या समाजाचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं की आपण त्यांना आपलं समजून आपला जो वाटा आहे खारीचा तो उचलला पाहिजे प्रत्येकाने. कसं असतं की प्रत्येकाला पेडिग्री कुत्रे आवडतात, पेडिग्री मांजरं आवडतात, मोठमोठ्याची ती पर्शियन कॅट्स वगैरे. मी समजू शकते त्यांची आवड आहे. काही काही जण तर इम्पोर्ट करतात, जर्मनीवरनं, लंडनवरनं इम्पोर्ट करतात. पण मला असं म्हणायचं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना इम्पोर्ट करण्यासाठी, त्यातला थोडा जर तुम्ही अशा फाउंडेशनला दिलात तर कल्याण होईल समाजातल्या जनावरांचं. आता हे पिल्लू आहे माझ्या बाजूला इथे झोपलं आहे, एवढं निष्पाप आहे हे पिल्लू. तर अशी अनेक पिल्लं जी असतात कुत्र्याची, मांजराची, ती अशी बेवारशीसारखी पडलेली असतात. त्यांना सर्दी होते, खोकला होतो, त्यांना जेवण मिळत नाही. खरंच नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन. अतिशय सुंदर आणि चांगलं काम आहे. कारण आज प्राण्यांची जी अवस्था, जसं रश्मिताईंनी सांगितलं, प्राण्यांची अवस्था कोणी बघत नाही, रस्त्यावर पडलेले आहेत, सर्रास ॲनिमल्सला धडक देतात, ॲक्सिडेंट ते तसेच सोडून जातात. अशा वेळेला आपण बघतो, आपल्याला खूप काहीतरी करावं असं वाटतं, पण आपल्याला कुठे NGO आहे, कुठे डॉक्टर आहे, कुठे हॉस्पिटल आहे, हे सगळं माहिती नसतं. कांचनच्या निमित्ताने आता एक तर नक्कीच झालंय की असे कुठलेही प्राणी आपल्याला दिसले रस्त्यावर, तर आपण त्यांना ॲटलिस्ट मार्ग दाखवू शकतो की इथे अशी अशी फाउंडेशन NGO आहे, तिथे आपण त्या प्राण्याला आणू शकतो. आणि मला वाटतं सगळ्याच मानवांनी, मानव जातीने पण आता प्राण्यांच्या दृष्टीने एक केविलवाणी नजरेने बघितलं पाहिजे. कारण प्राणी दिसला की त्याला हड करा आणि मारा, ही मनोवृत्ती टाकून द्यायला पाहिजे. त्यांच्यातही जीव आहे, त्यांच्यातही आत्मा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आपण आत्मीयतेने बघायला पाहिजे. निदान आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही तर त्यांना त्रास देऊ नये, त्यांना मारू नये, त्यांना लाथाडू नये. आपण त्यांची गरज किंवा भूक भागवू शकत नाही ना, मग त्यांना होणाऱ्या यातनामधनं आपण आनंद मात्र नक्कीच लुटू नये. तर आपण फुलना फुलाची पाकळी काय त्यांना मदत करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आणि माझाही तोच प्रयत्न राहील. मला खूप आनंद होईल कांचन बरोबर काम करताना, प्राण्यांसाठी, ॲनिमलसाठी. तर माझ्या तिला खूप खूप शुभेच्छा. येस. आज कांचन ग्लोबल फाउंडेशन हे एक दुसरं युनिट मुंबईमध्ये ओपन करते आहे. जे रस्त्यावर जे ॲक्सिडेंट केस असतात, कुत्रे, मांजरी गाडीखाली येतात, अशांना रेस्क्यू करून त्यांच्यावर चांगली ट्रीटमेंट करून आणि त्यांना पुन्हा एक चांगलं जीवन जगण्यासारखं त्यांचं हे करून आज कांचन मोरे नावाची जी एक तरुणी आहे, ती खूप उत्साहाने हे काम करते आहे. आणि मला तिचं खूप कौतुक वाटतं की इतकी म्हणजे करुणामय व्यक्ती म्हणजे असणं गरजेचं असतं, तरच ह्या गोष्टी करणं सोप्या होतात. नाहीतर आज आपण कुठेही रस्त्याने जाताना आपण बाजूला कुत्रं पडलेलं असतं आणि आपण बघत पण नाही. म्हणजे एक म्हणतो ना की कुत्र्यासारखी अवस्था होते. तर कुत्र्याची अवस्था काय होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना कोणीही वाली राहत नाही. त्यांना कोणी ट्रीटमेंट देत नाही. आणि ही म्हणजे असं काम करण्याची जी एखादी व्यक्ती उभी राहते ती तेच आलं मनामध्ये की मनुष्यांना तर सपोर्ट मिळतो आहे थोडाफार का होईना, पण जनावरांसाठी तर अजिबात काही सपोर्ट नाही. तर मीच नाही, माझ्याबरोबर एक अंबिका सिंग करते आहे, आमच्याबरोबर सोमाजी करून आहे, एक मानसी करून आहे. तर मी एकटीच नाही, तर माझ्याबरोबर माझ्या मागे आणि माझ्या बरोबरीने खूपसे असे ॲनिमल लवर्स आहेत की ज्यांना जेन्युइनली वाटतं की जनावरांबद्दल काहीतरी चांगलं करावं. आणि पण त्याचं संख्या खूप कमी आहे जे जनावरांसाठी चांगला विचार करतात किंवा त्यांच्या एक मेडिकल व्यवस्था किंवा त्यांचं जेवण किंवा एक स्वतःची जबाबदारी म्हणून, नैतिकता म्हणून
त्या दृष्टीने विचार करतील. पण खूप कमी लोक आहेत, पण ठीक आहे. म्हणजे आम्ही सगळेजण आमच्याकडून जेवढं